श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, हुशारी ही माणसाला लाभलेली ईश्वराची एक अद्भुत अशी देणगी. बुद्धीच्या जोरावर माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करून दाखवतो. ज्ञान, विचार, समज आणि विवेक यांच्या आधारावर तो स्वतःचं आयुष्य घडवतो, समाजात मान मिळवतो आणि प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचतो. पण श्रोतेहो, हीच बुद्धी जेव्हा स्वार्थ, अहंकार आणि कपटपणाच्या दिशेनं वळते ना, तेव्हा तिचं रूपांतर हे धूर्तपणात होतं. हुशारी आणि धूर्तपणा यांच्यातील सीमारेषा ही खूप बारीक असते. मात्र श्रोतेहो, परिणामांच्या बाबतीत मात्र या दोघांमध्ये आकाश पाताळ इतका फरक असतोय. श्रोतेहो, हुशार माणूस आपल्या बुद्धीचा उपयोग इतरांना उभं करण्यासाठी करत असतो, तर धूर्त माणूस दुसऱ्यांना पाडून स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. हुशारीमध्ये प्रामाणिकपणा, संयम आणि सुसंस्कार असतात, पण धूर्तपणात फसवणूक, स्वार्थ आणि खोटेपणाची छाया असते. म्हणून श्रोतेहो, बुद्धी असणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच त्या बुद्धीवर चांगल्या संस्काराचं नियंत्रण असणं हे सुद्धा आवश्यक आहे. श्रोतेहो, आजच्या जगात अनेक लोक स्वतःला फार चलाख समजतात. शब्दांनी, वागण्यानं किंवा योजनांनी दुसऱ्यांना फसवून जिंकण्याचा प्रयत्न करतात. काही काळासाठी त्यांना यश मिळाल्यासारखं वाटतं. लोक त्याची दखल घेतात, त्यांच्या चातुर्याचं कौतुकही करतात. पण श्रोतेहो, हे यश कायमस्वरूपी नसतं, कारण धूर्तपणानं मिळवलेली उंची ही वाळूच्या पायावर उभी असते. एक ना एक दिवस सत्य समोर येतच आणि मग माणूस लोकांच्या विश्वासातून, नात्यातून आणि स्वतःच्या मनशांतीतून कायमचा खाली कोसळतो. श्रोतेहो, खरं यश तेच असतं ज्यामध्ये माणुसकी जपली जाते. आपल्या बुद्धीचा उपयोग जर आपण दुसऱ्यांच्या भल्यासाठी, चांगल्या विचारांसाठी आणि प्रामाणिक प्रयत्नासाठी केला, तर ती हुशारी आपल्याला समाजात सन्मान मिळवून देते. पण श्रोतेहो, तीच बुद्धी जर कपटपणाच्या मार्गाला लागली, तर माणूस बाहेरून कितीही यशस्वी दिसला ना, तर यातून रिकामाच राहत असतो. कारण धूर्तपणाने मिळवलेली संपत्ती, प्रतिष्ठा किंवा सत्ता माणसाला शांत झोप देऊ शकत नाही. श्रोतेहो, जीवनात मोठं व्हायचं असेल तर फक्त हुशार असून चालत नाही, मनही स्वच्छ असावं लागतं. आपल्या वागण्यात प्रामाणिकपणा, शब्दात गोडवा आणि कृतीत माणुसकी असली पाहिजे. कारण बुद्धी माणसाला उंच भरारी द्यायला शिकवते, पण संस्कार त्याला जमिनीवर पाय ठेवून चालायला शिकवत असतात. आणि ज्याच्याकडं हुशारीसोबत चांगुलपणाची जोड असते, तोच खऱ्या अर्थानं महान ठरत असतो. म्हणून श्रोतेहो, आपल्या बुद्धिमत्तेचा अभिमान जरूर बाळगा, पण त्या बुद्धीला नम्रतेची, संयमाची आणि चांगल्या वागणुकीची जोड द्या. कारण हुशारी माणसाला ओळख मिळवून देते, पण चांगुलपणा त्याला मनामध्ये कायमचं स्थान मिळवून देतो. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आजकाल माणसं चेहऱ्यावर हसू ठेवतात, पण मनात मात्र मत्सराचा अंधार जपून ठेवतात. जवळ येऊन आपुलकी दाखवणारेच लोक वेळ आली की पाठीत वार करतात. कारण बदलत्या दोन्हीत नाते आता मनानं नाही, तर फायद्यानं जुळू लागलेत. लोकांना तुमचा संघर्ष दिसत नाही, पण तुमचं यश मात्र डोळ्यात खुपतं. तुम्ही किती रात्री जागून आयुष्य उभं केलं याची कुणालाच पर्वा नसते, पण तुम्ही थोडं पुढं गेलात की लोकांच्या मानसिकतेतून विष बाहेर पडायला सुरुवात होते. आजच्या जगात सत्य बोलणारा माणूस उद्धट ठरतो आणि खोटं बोलून लोकांना फसवणारा हुशार समजला जातो. कारण दुनियेची मानसिकता इतकी बदलली की लोकांना प्रामाणिकपणापेक्षा अभिनय जास्त आवडू लागलाय. काही लोक तुमच्याशी नातं ठेवतात, पण मनातून कधीच तुमचे नसतात. त्यांना फक्त तुमचा उपयोग हवा असतो. काम संपलं की त्यांची भाषा, वागणूक आणि चेहरा
सगळंच बदलून जातं. आणि हीच आजच्या नात्याची खरी शोकांतिका आहे. बदलत्या काळानं माणसांना आधुनिक तर बनवलं, पण मनानं खूप गरीब केलं. मोबाईलमध्ये हजारो नंबर आहेत, पण अडचणीच्या वेळी खांद्यावर हात ठेवणारा एकही माणूस सापडत नाही. आजकाल लोकांना तुमचं दुःख समजून घ्यायचं नसतं. त्यांना फक्त तुमच्या जखमांवर चर्चा करायला आवडतं. कारण माणुसकीपेक्षा तमाशा बघण्यातच लोकांना जास्त आनंद मिळतो. काही लोक तुमच्यासमोर इतकं गोड बोलतात की आपण त्यांना आपलं समजतो, पण पाठीमागं तीच लोक तुमचं अस्तित्व संपवण्याचं डाव आखत असतात. बदलत्या दोन्ही आहेत. शब्दांपेक्षा चेहऱ्यावरचं मुखवट जास्त धोकादायक झालेत. जगात आता माणसांची किंमत त्यांच्या स्वभावानं नाही, तर त्याच्या पैशानं ठरवली जाते. गरीब माणसाचं सत्य खोटं वाटतं आणि श्रीमंताचं खोटंही लोक टाळ्या वाजवून ऐकतात. लोकांना तुमचं चांगुलपण फार काळ सहन होत नाही, कारण ज्यांच्या मनात कपट भरलेलं असतं त्यांना प्रामाणिक माणूस कायम खटकत असतो. आजच्या काळात लोक नातं जपण्यासाठी नाही, तर स्वतःचा फायदा जपण्यासाठी जवळ येतात. स्वार्थ संपला की आपुलकीचं नाटक हे संपून जातं. माणूस आता इतका बदललाय की दुसऱ्याच्या पडझडीवर त्याला दुःख होत नाही, उलट आतून समाधान मिळतं. आणि लोकांच्या मानसिकतेतली ही घाण समाजाला आतून पोखरत आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त माहिती गोळा करण्यासाठी येतात, तुमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी नाही, तर तुमच्या कमकुवतपणाचा उपयोग करण्यासाठी ते जवळ येतात. आजकाल नाती रक्तानं नाही, तर परिस्थितीनं टिकतात. वेळ बदलली की लोकांची भाषा बदलते, आणि परिस्थिती उलटली की माणसंही बदलून जातात. लोकांना तुमचं हसणं खटकतं आणि रडणं आवडतं, कारण दुःखी माणूस लोकांना कमी धोकादायक वाटतो, पण आनंदी आणि यशस्वी माणूस त्यांच्या मत्सराला जागं करतो. या दोन्हीत आता विश्वास ठेवणं सर्वात मोठी चूक झाली, कारण लोक समोरून प्रेम दाखवतात आणि मागून विश्वासघात करण्याची तयारी ठेवतात. काही लोक इतके धूर्त असतात की ते तुमच्या चांगुलपणालाच तुमची कमजोरी बनवतात, आणि तुम्ही मनापासून साथ देता तेव्हा तेच लोक तुमचा उपयोग करून दूर निघून जातात. माणूस बदलला की त्याच्या बोलण्यातला आदर संपतो, कारण स्वार्थ वाढला की संस्कार मागे पडतात, आणि अहंकार वाढला की नाते तुटायला लागतात. लोक आता तुमचं मन पाहत नाहीत, तुमची परिस्थिती पाहतात. तुमच्याकडे पैसा, प्रसिद्धी आणि उपयोग असेल तरच दुनियेला तुमची आठवण राहते. काही नाती फक्त नावापुरती उरलेत, आतून प्रेम संपलंय, विश्वास संपलाय, पण लोक समाजासाठी अजूनही नात्यांचा दिखावा करत आहेत. आजकाल लोक मदत कमी आणि हिशोब जास्त ठेवतात. त्यांनी कोणासाठी काय केलं याची यादी तयार असते, पण कुणासाठी मनापासून उभं राहण्याची भावना हे मात्र हरवले. जगात आता शांत माणसाला कमकुवत समजलं जातं, कारण लोकांना संयमाची भाषा समजत नाही. त्यांना फक्त आवाज आणि दिखावा दिसतो.
काही लोक तुमच्या जवळ येतात तेव्हा वाटतं आयुष्यभर साथ देतील, पण वेळ बदलली की तेच लोक ओळखही दाखवत नाहीत. बदलत्या मानसिकतेचं यापेक्षा मोठं उदाहरण दुसरं नाही. लोक आता शब्दांनी नाती जोडतात आणि अहंकारानं ती तोडतात. कारण प्रेमापेक्षा स्वतःला मोठं सिद्ध करण्यातच माणसांना जास्त आनंद मिळतो. ही दुनिया आता इतकी बदलली की चांगल्या माणसाला स्वतःचं चांगुलपण सिद्ध करावं लागतं आणि वाईट माणूस मात्र आत्मविश्वासानं लोकांमध्ये फिरत राहतो.